हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती हो, परमेश्वरा धन्यवाद. या सुंदर दिवसामध्ये परमेश्वराचे आभार मानूया. पवित्र आत्मा आपल्या सर्व प्रभाव, पवित्र आत्म्याची शक्ती आणि पवित्र आत्म्याचं वचन आपल्या जीवनात यावं. विशेष प्रार्थना करूया. परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनामध्ये यावं. पवित्र आत्म्याच्या साह्याने आपल्याला पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी. विशेष प्रार्थना करूया. त्या वचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर पवित्र आत्मा आपल्या जीवनात आपल्या सर्व केलेल्या पापांची क्षमा आपल्या प्रभू येशूने आपल्याला करावे. पवित्र आत्म्याचं साय भेटा विशेष म्हणून प्रार्थना करून वचन घेऊया. रोमकरासमध्ये 7 वचन 23. कारण पापाचे वेतन मरण आहे, देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वत्रिक जीवन आहे. पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेमध्ये आपल्याला एक जीवन आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या जीवनात कशी आणावी आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्याला काय मिळते ह्याचा अनुभव घेऊया. की रोमकरासमध्ये आपण हे वचन वाचतो, परंतु योहानमध्ये 17 वचन 3 सांगते किंवा 3, 16 आणि 17 वचन मध्ये सांगते, सार्वत्रिक जीवन हेच आहे की तो जो एकच खरा देव त्या तुला ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. सार्वत्रिक जीवन एकच असं आहे की जो येशू ख्रिस्त जो देव आपला आहे तो आपल्यामध्ये उतरणार आहे, त्याला आपण ओळखावे. आता प्रकटीकरण 22:13 मी अल्फा ओमेगा पहिला व शेवट हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. इब्रिकरण 13:8 काल आज आणि युगाने सारखा आहे. योहान 8:58 मी अब्राहमाच्या पुढचा आहे. परमेश्वर वचनाद्वारे, मार्गाद्वारे, शिक्षणाद्वारे आणि अनुभवाद्वारे आपल्याला सार्वत्रिक जीवनाविषयी शिकवतो की एकच जो देव आहे तो येशू ख्रिस्त आहे आणि खरोखर प्रभू आहे. रोमकरास 10:9 वचन मध्ये सांगितले, येशू प्रभू आहे असं तू मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तुझे तारण होईल. म्हणजे येशू ख्रिस्तावरच आपला पूर्ण फोकस पाहिजे, लक्ष पाहिजे. कारण योहान 8:12 येशू सांगते, मी जगाचा प्रकाश आहे, जो मनानुसार तो अंधारात कधी चालणार नाही, त्याच्याकडे जीवनाचे प्रकाश. आता जीवन म्हणजे काय? परमेश्वराने दिलेले स्वर्ग राज्य. आता योहान 14:2 मध्ये त्यांनी मी तुम्हासाठी स्वर्गात जागा देण्यासाठी तयार केली. म्हणून योहान 3:16 16 व 17 वचन मध्ये आपल्याला प्रभू येशू वचनाने काय सांगते हे आपल्याला लक्ष देऊया आणि त्याच्याद्वारे एक पवित्र आत्मा मिळवण्याची कृपा आपल्या जीवनात करूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न व्हावा, त्याला सार्वत्रिक जीवन प्राप्त व्हावं. जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न व्हावा, तर त्याला सार्वत्रिक जीवन प्राप्त. आज माणसाची विश्वास नाही, तू म्हटलं आज माणसाचा विश्वास जो कुठे चाललेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त आपल्याला सार्वत्रिकचं जीवन देतो. रोमकरा 7:23 मध्ये काय वचन दिलं की पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती आहे. रोमकरा 3:23 सर्वांनी पाप केलेला आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले. आता आपल्या जीवनामध्ये आपण वचन आणि वचनाद्वारे शिकवण आणि शिकवणाच्या द्वारे मार्ग. आता आपण सर्व पापी आहे. त्या रोमकरा 3:10 मध्ये दिले, सर्व पापी आहे, परंतु पापाच्या मार्गातून आपल्याला बाहेर कसं उतरायचं आहे ते येशू ख्रिस्तापासून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हाच तो आपल्या सर्वांचा राजा आणि प्रभू आणि तो देव आहे. तो आपल्या जीवनात शांती आणि आनंद देतो. जुन्या करारात त्याला परमेश्वर म्हणतात, यहोवा पण म्हणतात. हालेलुया. आणि परमेश्वर हाच तो देव आहे. हालेलुया. पण नव्या करारामध्ये आला तर येशूच प्रभू असं म्हणते की येशूच्या द्वारे जीवन आहे, शांती आहे आणि आनंद आहे. परंतु तो परमेश्वर 2 प्रकारच्या मार्गात आपल्यामध्ये दिलेला आहे, ते देह आणि एक आत्मा. म्हणून योहान 4:24 मध्ये दिले, उपसकाने प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने. आपल्याला आत्मा पण मिळायला पाहिजे,
खरापणा पण मिळाला पाहिजे. आज परमेश्वरचं वचन माणसाचं जीवन आणि माणसाच्या जीवनाला शांती व आनंद तयार करते. वचन घेत देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देव आत्मा आहे, तर देव दिसत नाही. आता ज्या वेळेला योहानमध्ये एक अध्याय 18 वचन दिले की देवाला कोणीच कधी पाहिलं नाही. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्माला आला देवपित्याच्या उराशी असे ते देवपित्याच्या उराशी असतो, त्यांनी त्याला प्रकट केलेला आहे. आता तो परमेश्वराच्या उराशी होता, त्यांनी त्याला प्रकट केला. आता आपल्याला प्रकट केला. आपण परमेश्वराच्या वचनात, शिक्षणात, ज्ञानात, दानात, वरदानात आपण खेचले जाणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला शक्तीचा मार्ग देणार. हालेलुया. आज आपलं जीवन प्रभूला समर्पण करायचंय. लूक 8 मध्ये आपण 12 वचन आपलं जीवन आपल्याला कसं परमेश्वर आपल्याला काय मार्ग शिकवते, कोणते शिक्षण देते. त्यानंतर एजिकेट 3:20 आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या काळात शिकवते, किंवा याकोब 4:4 कोणत्या प्रकारचे मार्ग आपल्याला शिकवते. योहानाच्या पहिल्या पत्रात 2:15 वचन कोणत्या मार्ग शिकवते. येशू ख्रिस्ताचे मार्ग आपल्याला कोणते आहे. योहान 14:6 मार्ग काय सांगते. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. येशूचे मार्ग स्वर्गापर्यंत पोहोचवणारी शक्ती आहे आणि ते मार्ग आपल्या प्रत्येकाला जीवन व शांती देणार. एक सामर्थ्यिक आत्मा आपल्याला प्रभू येशूच्या नावाचा बनवायचा आहे. एक आध्यात्मिक जीवन, एक पवित्र सामर्थ्यिक शक्तीचे तयार करायचं आहे. म्हणजे 5 परिशुद्ध देवाला पाठवून माणसाचे जीवन आहे अंतःकरणातून तयार करणं. परमेश्वराचा मार्ग आपल्याला जीवनात परमेश्वर आपल्याला त्याचं शिक्षण देतो, त्याचे नियम देतो, त्याची वेदी देतो, त्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये उतरते, तेव्हा आपल्याला शांती येते. योहान 14:27 मध्ये येशूचे शिष्य भयभीत होत होते, आपापल्या घरी गेलेले होते, सगळे मोहून गेलेले होते, अस्वस्थ मध्ये होते. प्रभू येशू आपल्या शिष्याला सांगतो, तुम्हाला माझी शांती देते, जग देते ती शांती मी तुम्हाला देते. परमेश्वराच्या शांतीचा जो अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतो, तो अनुभव पवित्र आत्म्याच्या द्वारेच मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसं जग देते तशी मी तुम्हाला देत नाही. आज जगात तुम्ही विचार करा, जगाच्या कोणत्या गोष्टी आहेत की तुम्हाला शांती आणि आनंद देऊ शकतात. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाला सांगते, मी तुम्हाला माझी शांती. आज त्याच्याकडे तर सर्व वैभव भरलेला आहे आणि त्याची शांती आज आपल्याला तो पुरवते. तर त्याच्याद्वारे आपल्या जीवनाला किती प्रकारच्या शोभा निर्माण होते. कारण देवाची शांती ही आपल्या आजच्या गरजेमध्ये खूप महत्वाचं आहे. हालेलुया. ज्या वेळेला आपलं जीवन येशूला दिलेलं आहे, म्हणून येशूचं वचन आपल्याला पापापासून नीतिसूत्र 28:13 पाप झाकतो त्याचं बरं नाही, कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया असते. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, तो कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया असते. कबूल करून सोडून दिल्यावर त्याच्यावर दया असते. परमेश्वराच्या राज्यामध्ये पाप, पवित्रता, पुण्य या आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला त्याच्यामधून मार्ग घ्यायचे असतात. येशूद्वारे आपलं जीवन बदलते, आपल्याला मार्ग देते, आपल्याला शिक्षण देते, आपल्याला ज्ञान देते, आपल्याला वरदान देते आणि आपल्याला कार्य करण्याची शक्ती देते. प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकायची. बुकमध्ये 8:12 अंतःकरणातली वचनं हिरावून आज आपलं जीवन येशूला द्यायचं आहे आणि येशूने आपल्याला दिलेले आहे. असा काळ आहे तो म्हणजे स्वर्गाचा. म्हणून योहान 3:16 मध्ये काय सांगितलं, परमेश्वराचं वचन काय सांगितलं, निकोदेमला काय सांगितलेलं. योहान 3 अध्यायामध्ये जर सुरुवात केली, हा तो इस्रायलचा गुरु होता. आजच्या काळामध्ये इस्रायलचे गुरु आहेत, आज तुम्ही बघतो. परंतु इस्रायलच्या गुरुला परमेश्वराने काय सांगितलं, तुम्ही इस्रायलचे गुरु असून पुरुषांपैकी निकोदेम
नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदाचा अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. आता हे इस्रायलचा गुरु येशूकडे येतो आणि त्याला सांगतो, आपण देवापासून आलेले शिक्षक आहेत. ही जी चिन्ह आपण करतात, देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येणार. आता चमत्कार आणि अद्भुत चिन्ह हे चमत्कार जर जीवनामध्ये घडतात, तर देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. कारण चमत्कार हे देवाच्या हातात आहे. एक माणूस होता, रस्त्यात भेटला, तेव्हा हे केंद्र बांधायला त्यांनी पूर्ण शेड दिलं. म्हणजे बांबू, ताडपत्री टाकून बसायला ताडपत्री, जेवण बनवायला भांडी. आज 15 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर गेल्या वर्षामध्ये 2020 मध्ये हा मनुष्य मला भेटला. मी त्याला खूप प्रभू येशूच्या गोष्टीविषयी सांगायला सुरुवात केली आणि त्याला खूप पटलं. एक हिंदू कुटुंबातला तो मनुष्य होता. मी त्याला परमेश्वरच्या गोष्टीविषयी शिकवले. आपण सगळे एका परमेश्वरचे लेकरं आहेत आणि आपल्या परमेश्वरने आपल्या सर्वांना बनवलेलं आहे. पण आपण मानवाने निर्माण केलेली जी मूर्तीची असते त्याला जास्त बसतात आणि परमेश्वरने आपल्याला निर्माण केलं तर त्याला कमी बसतात. चुकून पाय लागला तर त्याला प्रणाम करतील. राग येतो तेव्हा त्याला लाथ मारतो. आपल्यामध्ये 2 आत्मे कार्य करतात. एक आहे पवित्र आत्मा, जेव्हा 10:17-18 मध्ये वचन ते आहे, आणि 2:7 हा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला. पण करिंथीकर दुसऱ्या पत्रात 12:7 एक शैतानाचा आत्मा दूध ठेवलेला आहे. जेव्हा 8:44 हा एक ठेवलेला आहे. मग तो आपल्याशी भांडतो, लढाई करतो आणि तो आत्मा आल्यानंतर आपल्या द्वेष भावना आहे. म्हणून या जगामध्ये भरपूर देवपुत्र आले, पण सृष्टी निर्माण केली. उत्पत्ती 6:5 वचन वाचतात. ती दुष्टाई माणसाची वाढल्यामुळे जगामध्ये सगळं नष्ट सुरू केलं. आणि जे उत्पत्तीमध्ये त्या 6 पासून सुरुवात केली तर परमेश्वरचं राज्य कसं निघालं. मग नोहाचा काळ होता. ते नोहाचं सगळं 7 कुटुंब त्याने एकत्र केलं आणि त्याच्याद्वारे पुढे आणि एक निर्माण झालेली. पहिले आदामापासून सुरू होती, मग नंतर जे झालं ते बरं नोहापासून झालं आणि त्याच्या वंशातल्या त्याच्याच कुटुंबातले आपण सगळे आहोत. आणि हे शेवटला बरं जलप्रलय येणार आहे, तेव्हा नोहाच्या काळात झालं तोच काळ येणार आहे. ते मग ते 24 अध्याय, 13 अध्याय किंवा 21 अध्याय हे सगळं दिलेलं आहे. तर असं सांगताना तो म्हणते की माझ्या मुलाला त्यापर्यंत बंद झालेले काही वर्ष रुतलेले आहेत, परंतु अद्याप मुलाची देणगी नाही. बरं, घाबरू नका, परमेश्वर देईल. स्तोत्रसंगीत 127 अध्याय 3 वचन दिले, संतती परमेश्वराने दिलेले धन आहे. तर परमेश्वर देईल, तो चांगलंच देईल. घाबरू नको, विश्वास ठेव. आपण प्रार्थना करू, परमेश्वर त्याला देईल. तू केंद्रासाठी एवढी मदत केली, ज्या देवाच्या घराच्या मंदिर बांधण्यासाठी त्याला तू मदत दिली, शक्ती दिली. 127 पासून सांगितले, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधण्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नजर रक्षत नाही तर पारेकराचे जागरण व्यर्थ आहे. घाबरू नको, परमेश्वर बळ देईल. आणि मी त्याला शब्द दिला तेव्हा एक प्रारंभी शब्द होता, शब्द देवासिक होता, शब्द देव होता. मग ते 10-20 तुम्हीने म्हणा, तुमच्याकडे परमेश्वरचा आत्मा हाच म्हणा. तो बोलतो, मी ऐकतो, आत्मसात करतो, तेव्हा तुमच्या जीवनात घडतो. तो 1.5 तास माझ्या बरोबर राहिला. 1.5 तास माझी गाडी होती आणि त्यानंतर 1.5 तासानंतर त्याची बायको त्याला बोलवायला, तुम्ही जेवणार. त्यांनी सांगितलं जेवतो नंतर आध्यात्मिक भोजन कराय खाल्ल्या. आणि याला आध्यात्मिक भोजन भेटलं ना, त्याला सांगितलं घाबरू नका, देव तुला त्याचं उत्तर. आणि प्रभूने प्रार्थना ऐकली आणि त्याला सुंदर मुलगा झाला. त्याच्या मुलीला मुलगी झाली. तर पहिली मुलगी होती ती अपंग झाली, दुसरी मुलगी चांगली, दुसरी मुलगी पण चांगली. आणि मुलाला मुलगाच नाही, मुलंच नाही. तर घाबरू नका, देव देव चांगलं. आणि देवाने दिलं ते दिलं, त्याला चांगला मुलगा दिला. आब्रामासारखा एक इसाक निर्माण झाला. हालेलुया. तर परमेश्वराने काहीतरी त्याच्यातून चांगले गुण बनवले. त्याला माझा नंबर भेटला नव्हता. त्याला 15 दिवसाला
तर तेवढा जाताना माझा भाऊ भेटला, त्याने त्याच्याकडून नंबर घेतला आणि त्याने मला फोन केला ताबडतोब की असा मोठा चमत्कार झालाय की प्रभूने माझ्या मुलाला मुलगा दिला. धन्यवाद. हालेलुया. तर बघा असे चमत्कार परमेश्वर किती करत असते. शब्द देव आहे. आपली सुवार्ता मार्क 16 ते 15 वचनामध्ये झाले, तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि विश्वासात राहा. अनेक लोक जेव्हा ज्यांना मुलं बाळ नाहीये त्या लोकांनी विश्वास धरा आणि विश्वासाद्वारे परमेश्वर तुमच्या एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती पाठवेल आणि ते सुंदर बाळ तुमच्या जीवनात करतील. तुम्ही विश्वासात राहा आणि ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करत आहे. सर्व जे लोक ऐकणारे वचन पाळणारे आहेत त्याच्यावर तुझा आत्मा आणि पवित्र आत्म्याची शक्ती पाठव आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने पवित्र आत्म्याची शक्ती उठवून त्याला आशीर्वादाचं सुंदर चांगली मुलं दिली. त्या परस्ते एक माणसाला परमेश्वराचं वचन ऐकत बसला, त्यांच्या कुटुंबाला त्याशी 16:31 प्रमाणे तो विश्वास ठेवशील तर तुझ्यावर तुझ्या घराण्याचं कारण होईल. आणि होय, प्रभूने त्याच्या घराला कारणाचा एक मुलगा दिला. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी त्याला निवडावं. आणि योएल 2:28 या प्रेषित 2:17 शेवटल्या काळात तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील की बाळ परमेश्वराच्या राज्यामध्ये निर्माण हो आणि पवित्र आत्म्याच्या साह्यात आणि त्याच्या सानिध्यात राहून त्यांनी कार्य करावं. तर ही जीवन आपल्याला प्रभूने दिलेली आहे. अनेक चमत्कार घडलेले आहेत. प्रभू चमत्कारिक आहे आणि विश्वासामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना परमेश्वर चमत्काराने अद्भुत. येशू तारण करतात, येशू अभिषेक आहे, येशू आशीर्वादित आहे. म्हणून निकोदेमला ज्या गोष्टी पटल्या तो आला रात्री विचारतो येऊन आपण देवापासून मागितले शिक्षक आहे. त्याने त्याला उत्तर काय दिलं, तू गुरु आहे ना. मग येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खरंच सांगतो नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य नवीन जन्मल्यापासून कोणालाही देवाचं राज्य. तर नवीन जन्म म्हणजे या जगाच्या गोष्टीपासून बाहेर उतरणं, आध्यात्मिक गोष्टीमध्ये चाल. हालेलुया. योहानमध्ये 12:19 वचन मध्ये आज आपल्या प्रभूच्या मार्गात चालायचं आहे. पुरुष एकमेकास म्हणाले, तुमचं काही चालत नाही हे लक्षात आणा. जग पहा. येशूच्या मागे चालले. मत्ते 4:19-20 किंवा मत्ते 9:9. येशूच्या मागे का आले? येशूच्या पासून जीवन मिळालं, येशूच्या पासून सार्वकालिक मिळालं, येशूच्या पासून शक्ती मिळालं. निकोदेम जीवनामध्ये जेव्हा समाज कार्य केलं, त्यांनी समाज कार्य केलं, थकलो, परंतु त्याला शांती नाही मिळाली. विचार कर, सगळे जग याच्या मागे चालले, काय केलं असेल तर तो स्वर्गीय शिक्षण घेत होता. स्वर्गीय शिक्षणाची गरज होती. म्हणून 14:2 मध्ये येशूने जाताना आश्वासन दिलं किंवा लूकमध्ये 24 अध्याय शेवटपासून 40 पुढे वचन वाचलं किंवा प्रेषितमध्ये 1 अध्यायामध्ये जर सुरुवात केली की शेवटचं स्वर्गरण कसं केलेलं आहे. आणि योहान 14:2 मध्ये स्पष्ट त्यांनी दिले, मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. ही जागाचा अर्थ काय आहे? स्वर्ग. आज प्रत्येक माणसाने प्रार्थना कशी केली पाहिजे? जेव्हा योहान 4:24 वचनामध्ये ही प्रार्थना दिलेली होती, खूपच सकाळी प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने. आत्मा परमेश्वराच्या घरात राहायला पाहिजे. लूक मध्ये 23:39 पासून आत्म्याला अर्पण केलं त्यांनी, स्वर्गामध्ये गेला. तुम्ही जाल तेव्हा माझी आठवण करा. आज आपल्याला पश्चातापाची गरज आहे. मार्क 1:15, मत्ते 3:2 आणि मत्ते 4:17. पश्चाताप ही स्वर्गीय राज्याची स्थापना आहे आणि आपल्या प्रत्येकाला स्वर्गाचा अनुभव आलाच पाहिजे. कारण जर स्वर्ग आहे तर शांती आहे, आनंद आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे, आनंद आहे. आनंदाच्या द्वारे येशूचं राज्य आपल्या जीवनात. मध्ये 7 येथे दिले, पहिलं राज्य व नीतिमत्व हे मिळवा, हे सगळं तुम्हाला मिळेल. मार्क 11:24, जे हवं आहे प्रार्थना करा, मिळालेला असा विश्वास ठेवा. बायबल आपल्याला एवढं सुंदर शिकवते. जिंदगीचा पहिला आनंद आणि शेवट जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि
जेव्हा तुम्ही बघा प्रकटणे 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय आणि 4 अध्यायामध्ये जर तुम्ही गेला तर तिकडे स्पष्ट सांगते की आत्मा मंडळास काय सांगतो, इफिसीस लोकांना त्यांनी काय सांगितलेले, आपल्याला हे शिक्षण घ्यायचं आहे. आणि इफिसीकरास 1:8 काय सांगते बघ ना 9. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्यांनी ही कृपा आपल्यावर विपुलतेने केलेली आहे, ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेतून हालेलुया. आज परमेश्वर जवळ जे काय होतं त्याने दिलं आपल्याला, आपल्याला सांगितले जा त्याला कळव. 16-15 संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करतो. परमेश्वराने आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक योजनाचा मार्ग दिलाय, एक शिक्षण दिले, ज्ञान दिले, दान दिले, वरदान दिले. तशासाठी दिली की आम्ही परमेश्वराचे लेकरं बनावं. पवित्र आत्मा निकेदेम रात्री येऊन बसतो आणि विचारतो. का विचारतो? मग निकेदेम त्याला म्हणाला, अरे म्हातारा झालेला मनुष्य तो कसा जन्म घेणार, त्याला मातीच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होणार का? येशूने त्याला उत्तर दिले, मी तुम्हाला खरं सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणी सुद्धा देवाच्या राज्यात. आता योहान 7:37-38 शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नदी. पाणी म्हणजे देवाचा शब्द, आत्मा. आता आत्मा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. ज्या वेळेला योहान 4:24 मध्ये वचन दिले उपवासकाची प्रार्थना आत्मेने, आत्मे म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे. आता लूक 3:22-23 दिलेलं वचन, पवित्र आत्मा ध्येय रूपाने त्याच्यावर उतरला. आत्मा म्हणजे परमेश्वराची शक्ती आणि शुद्ध. ते 10:20 तुम्ही नाही बोलत, तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा बोलणार. या आत्मा या आपल्या जीवनामध्ये जर काम करत असेल तर शरीराला शक्ती पुरवेल, आणि शक्ती अशी पुरवेल की तो माणसाचं जीवन एक पवित्र रूपाने आणि पवित्र शक्तीने आपल्या जीवनामध्ये जो पाप चालतो त्याचं बरं होते, कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया असते आणि परमेश्वर त्याच्या कृती करते. निकेदेमाला स्पष्ट म्हटलेलं आहे, नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेला देह आहे, आत्म्यापासून जन्मलेले आत्मा. आपल्याला आत्म्याचं जीवन पाहिजे, मला सार्वकालिक जीवन. परमेश्वर आज आत्म्याने आपल्याला घडवतो, आत्म्याने आपल्याला मजबूती करतो, आत्म्याने शक्ती तयार करतो, आत्म्याने ताकद देतो आणि आत्म्याने आपल्या योजना पुऱ्या करतो. तुम्हाला नवीन जन्म पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून तुम्ही आश्चर्य म्हणू नका. आज आपल्या जीवनात नवीकरण होण्यासाठी देवावर पहिले श्रद्धा, विश्वास आणि नियम आणि विधी आपल्याला प्रभूचे सांभाळायचे आहेत. आणि जर आपण पाळे तर परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनात कार्य करेल आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनात हमेशा आनंद शांतीचा मार्ग देईल. हर दुःखामध्ये 16-20 दुःख येते, दुःख आपल्याला आनंद करेल आणि शांती पण देईल. वारा पाहिजे तिथे वाहतो, त्यांचा आवाज तुम्ही ऐकता, तो कुठून येतो, तो कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही. म्हणून जो कोणी आत्म्यापासून अरे जन्मलेला आहे तसेच आहे. आत्म्यापासून जन्मलेला त्याचा तसंच आहे. येशू ख्रिस्त आत्म्याने असतो. लूक मध्ये आपण जर 1 अध्याय जेव्हा 26 पासून सुरुवात केली तर पवित्र आत्मा कसा उतरला आणि 2 अध्यायापर्यंत पवित्र कार्य कसं केलं त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यायचं. आणि ज्या वेळेला 3 अध्याय 22-23 वचनामध्ये त्यांनी सांगितलं पवित्र आत्मा देव रूपाने उतरला. आता पवित्र आत्मा कसा कबूतराप्रमाणे उतरला
पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देणार आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये जीवन देणार आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये अभिषेक करणार आहे. पवित्र आत्मा आपल्याला शांती देणार आहे. पवित्र आत्मा अद्भुत देणार आहे. काल एक माणसाने मला साक्षी सांगितलं, आपण त्या केंद्रातल्या गोष्टी की ज्या वेळेला मी त्या घरी येतो, म्हणजे तिथे प्रार्थनेत जात असतो, तर त्यावेळेला मी तिकडे गेला तर 2 कबूतर येतात आणि तेव्हाच ती केंद्र होती. आणि जेव्हा मी जातो तेव्हा तिकडे येत प्रार्थनेच्याच टायमाला त्यांच्या घरी ती कबूतर होती. हालेलुया. आणि माझी गाडी आहे तिथे मी बघितलं तर रात्री तिकडेच बसलेली. हालेलुया. पवित्र आत्मा काय कार्य करू शकेल, तो कबुतराप्रमाणे उतरलेला. मग ते 28-19-20 वचन मध्ये आपल्याला सत्य वचन दिलेलं आहे. परमेश्वराने त्याने सांगितलेलं आहे, युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या मागे आहे. आपल्या आज्ञाने नियम पाळला आपल्याला आज तिकडे लहान मुलांना पण खायला जेवण देऊन वगैरे किती एक उत्साह आणि किती आनंद. येशू ख्रिस्त बोलला, लहान मुलाला माझ्याकडे येऊ द्या, स्वर्गाचं राज्य मनाही करू नका. त्या 18 अध्यायामध्ये आपण वाचलं तर आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. परमेश्वराचा मार्ग आणि परमेश्वराचं राज्य या आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. आणि खरोखर पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो तेव्हा आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते, तेव्हा शांती येते आणि त्याच्यामधून अद्भुत गोष्टी निर्माण होतात. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. स्तोत्रसंहितेमध्ये 135-7 आकाशातून वारे वाहतो, वारा येतो. आपल्या जीवनामध्ये एक अनुभव घेतला पाहिजे पवित्र आत्मा कशा प्रकारे उतरतो. म्हणून त्याने 8वं वचन काय सांगते, वारा कुठून येतो. योहान 3:8 काय सांगते, वारा पाहिजे तिथून वाहतो, त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तो कुठून येतो, अरे कुठे चाललेला आहे हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचाच. म्हणजे आत्म्यामध्ये पाप आलं तर पाप आपण कबूल करणार, सोडणार, 28-13 आणि पश्चाताप करणार. पवित्र आत्मा आपल्याला उतरणार, आपले जीवन बदलणार आणि आपल्याला प्रभूची उपस्थिती मिळणार. म्हणून मध्ये 3रा अध्यायामध्ये 11 पासून वचन दिले, जेव्हा योहान पाण्याने पश्चाताप करण्यासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत होता. पण येशू सांगतो, म्हणजे जेव्हा योहान बोलला, येशू आला, तो पवित्र आत्म्याने अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. आता खरोखर पवित्र आत्मा अग्नीने आणि बाप्तिस्मा जर तुमच्या जीवनात करत असेल तर पवित्र आत्मामध्ये 10-20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा बोलणार. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2रा अध्यायामध्ये हा पवित्र आत्मा उतरला आणि उत्पत्तीचा 11 अध्यायामध्ये स्वतःचे स्वार्थ निर्माण होते, ते टेकून काढले. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2रा अध्यायामध्ये पवित्र आत्मा उतरल्यानंतर ते आपली वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलू लागले आणि त्याच्यातून सामर्थ्य. आज आपल्याला देवाचं सामर्थ्य निघालं पाहिजे आणि सामर्थ्याच्या द्वारे अद्भुत गोष्टी आपल्या जीवनात उतरल्या पाहिजे. म्हणून आपण विशेष प्रार्थना करू. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, स्तुती करतो. प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन कर. सर्व मंत्र आमदार लोक सरपंच सर्व पोलीस डॉक्टर तसेच आणि प्रभूचे सेवा आणि प्रभूचे कार्य करावर पवित्र आत्म्याचं सहाय्य दे. दुःखी निराशा गरजावर आत्मा पाठव प्रभू. तुझ्या शांतीचा दुष्ट आत्म्यापासून सर्वांचं दूर करण्याची शक्ती प्रभू तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे आहे. आणि ते 22 रक्त बदल्यापासून पाप क्षमा होते. पवित्र आत्मा प्रत्येकावर पाठवणे, मंत्र कार्य करण्याची शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, प्रत्येक कार्यकर्त्याचा तुझा आशीर्वाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. धन्यवाद.